तर राम राम मंडळी, जय महाराष्ट्र. तर आता पाहू शकता माझे जे ब्लॉग आहे आता जे ही सगळे गावचे आहे. तर मी आहे माहेरी. तर आज माझे मम्मी पप्पा जे आहेत ते गेले होते बाहेर, म्हणजे लग्नाला गेले होते. तर घरचे जी जबाबदारी होती ती सगळी माझ्यावरती आणि माझ्या भावावरती होती. तर इथं पाहू शकता तुम्ही संध्याकाळचा जे आहे दुधाचा टायमिंग झाला होता. तर मी पण आली होती वरती, मग दूध काढायचं होतं म्हटलं. तर ही आहे आमची छोटीशी क्यूटशी कालवड आहे, जी की ती झालेली आहे आता एक 15-20 दिवसाची. त्याच्यानंतर आतमध्ये पण आहे, आतमध्ये तुम्हाला गोठा तर माहीतच आहे माझ्या पप्पांचा, आणि नसेल तर तुम्ही एकदा व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा, तुम्हाला सगळं दिसेल. तर ही जी आहे हिला खूप माणसं लागतात, म्हणजे सारखं जवळ लागतं. तर इथं माझा भाऊ होता आणि पलीकडून मी सुद्धा बसलेले होते दूध काढायला. ते तुम्हाला त्या बादलीमुळं दिसत नसेल, कारण का तुम्ही बोलसाल की फक्त दुसऱ्याचं दाखवत एवढं, तर तसं काही नाही. मी सुद्धा दूध काढत होते तिकडून, पण त्या साईडने होते आणि मला ना गायांची खूप भीती वाटते, ते शेपट्या वगैरे मारतात म्हणून. मग मी त्या साईडला बसले होते, कारण का एकटा असल्यामुळं मग त्याला म्हटलं थोडंफार त्याला मदत व्हावी आपली. दूध वगैरे मला सगळं काढता येतं. तर इकडं मी बसले होते ह्या साईडला. त्या बादलीमुळे माझा तो चेहरा वगैरे तिकडं अंधार होता, त्यामुळे दिसत नव्हतं. आम्ही लवकरच दूध काढून घेतलं, कारण का अंधारात खूप मग हे पण होतं, मच्छर वगैरे पण भरपूर असतात तिकडे वरती. डोंगराच्या साईडला आहे आमचा गोठा, घराजवळ नाही आहे, त्याच्यामुळे लवकरच दूध काढावं लागतं. आणि दूध वगैरे मग आमचं काढून झालं, दोघांचं चाललं होतं. पहिल्यांदा एका गायची त्याने काढून घेतली होती. आमची जी गाय आहे मेन आमची लक्ष्मी, तिची पहिलं काढलेली होती, तिचं नाव आहे राणी. तर तिच्या पायगुणाने आज आमचा गोठा जो आहे सगळा भरलेला आहे, म्हणजे त्या गायीपासूनच. तर तिची पहिली काढली, तिला जी बाहेर कालवड होती ती तिचीच आहे. त्याच्यानंतरला ही जी आहे ही दुसरी आहे, आता तिला गोरा झाला आहे त्या दिवशी. त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच टाकेल, तुमच्याशी शेअर करेन कसं काय झालं ते. तर इथं जे आहे ती काढून झाल्यानंतर लईची काढली, कारण का ती कोपऱ्यामध्ये असते गाई आणि ही मध्ये असते, त्याच्यामुळे ही कशी मी दूध काढायला बसलं तर ती खूप असे लात वगैरे मारायची भीती वाटते, म्हणून मग त्याने तो बोलला मी तिची काढते. ती कशी गाय खूप शांत आहे, पण ही गायीमध्ये असल्यामुळं ही गायनं खूप फिरते इकडं तिकडं, म्हणून मग तो बोलला मी ती काढतो, तोपर्यंत तू थांब आणि बाहेरचं जे गवत वगैरे आहे ते कापून घे. तर मग मी ते गवत वगैरे चारा वगैरे असतो तो तोडून घेतला. तर तेव्हा काय व्हिडिओ मला नाही काढता आला, कारण का व्हिडिओ काढायला कोणी नसतं, माझं मीच काढते व्हिडिओ, आणि मला जेवढं जमेन तेवढं मी काढत असते, कारण का व्हिडिओची आवड फक्त मलाच आहे, बाकी कोणालाच नाही आहे. पण त्यांचं असं काही नसतं तुला आवडतं तू कर, तर मग मला जेवढं होतं तेवढं मी करत असते. तर इथं मग दूध काढलं, तर जे दूध काढायला खरंच त्यांना मांडलं पाहिजे खूप, म्हणजे हार्ड आहे दूध काढायचं म्हटलं तर, हात वगैरे दुखतात. आणि मग मी थोडे 2 जे मोठे सड होते ते गायीचे आहेत, ते 2 मोठे सड आहेत आणि 2 छोटे आहेत. तर ते 2 छोट्याचं मला काढताच येत नाही. मग तो बोलला तू छोट्याचे मी काढतो, तू मोठ्याचे काढ. मग त्याने पण काढलं, मी पण काढला. तर म्हणजे तो एकाच हाताने काढत होता, पण मला नाही जमलं तेवढं एक हाताने काढायला. आणि मग ते कसं होतं 2-2 हाताने करत असतो, इकडून आलटून पलटून, पण मला नाही जमलं. मग मला होतं तेवढं मी काढलं. तर ह्या गोट्यामध्ये जे आहेत माझ्या वडिलांकडं टोटल जी आहेत गुरं, म्हणजे जनावरं, गाया बैल वगैरे सगळं पकडून, तर ती जवळजवळ 12 आहेत. पहिली 11 होती आणि आता माझ्या पप्पांनी घोडी पण घेतलेली आहे, त्याच्यामुळे ती पकडून झाली आहे 12. आणि आता प्लस त्याच्यामध्ये 2 अजून छोटे छोटे बच्चे झालेले आहेत, म्हणजे एक घोरा झाला आहे आणि एक कालवड झाली, तर ते पकडून झालेत 14. तर असे आमच्याकडं 14 आणि प्लस एक खिल्लारी गाईचा जो आहे तो एक झालेला आहे, असे 15 जनावरं आहेत. तर एवढ्यांचं करायला खरंच अख्खा दिवस लागतो. आणि त्या दिवशी जी आजचा जो दिवस होता तो फक्त आमच्या दोघांवरतीच होता, दिवसभर आम्हाला ते करायचं होतं. ते टार्गेट आम्ही पूर्ण केलं. तर हे बघा सारखी शेपटी मारत असते, मग मला भीती वाटते. मग मी आपलं हे करून हे केलं, दूध वगैरे तो बोलला झालं आता काढून. मग मी उठले आणि ते बघा हे पाहू शकता, हे जो चारा आहे तो मी तोडलेला आहे. नंतरला मग त्याने तो जाऊन टाकत होता, आता तिकडं पण आहे, इकडं पण तुम्हाला दाखवते मी. तर हे पाहू शकता इथं बघा, इकडची ही आता गाईचं दूध काढलं, ह्या गाईचं बांडी गाईचं, तिचा जो गोरा आहे. आणि
पलीकडचे जे आहे बघा, ही खिल्लारी गाय आहे, तिचा तो घोरा आहे, त्याचं नाव आहे रायबा. आणि त्याच्या बाजूला 2 आहेत गाया. एकीचं नाव काहीतरी आहे त्यांचं आहे ती, आणि दुसरीचं पण काहीतरी बांडीच आहे असं नाव आहे. एकीचं नाव बांडी, एकीचं नाव काहीतरी ठेवलं नाव, एवढं नाव नाही मला त्यांच्या आठवत. काळी बाळी काहीतरी गावाला ठेवतच असतात. तर हा आहे आमचा राखणदार. म्हणजे जेव्हा जेव्हा माझे मम्मी पप्पा भाऊ कुठं पण जाऊ दे, आमच्या शेळ्या पण आहेत, 5-6 शेळ्या आहेत आमच्याकडं. तो जिथे ते जाईल तिथे तो पाठीचा असतो. म्हणजे हा आमचा आहे बॉडीगार्ड म्हणायचं. तर खूप हे आहे. तर ही जे आहेत हे बघू शकता, इथं आहे खिल्लारी गाई, तिचा आहे तो घोरा रायबा. तो खूप मस्ती करत असतो. तुम्ही पाहात त्याची मस्ती किती मस्त आहे, खूप मस्तीखोर आहे. ते अजिबात शांत बसत नाही, इतकं मस्तीखोर. त्याला अजून बाहेर सोडलेलंच नाही, म्हणजे नाही तो हातातच भेटत नाही, इतका डेंजर आहे. पाहू शकता गोट्यामध्ये सुद्धा तो कोणाला शांत बसून देत नाही, कोणत्याच गायांना बसून देत नाही. खूप म्हणजे खूप त्रास देत असतो आणि खूप नटखटपणे आणि खूप असं नुसतं. आम्ही कधीतरी जातो गावाला, पण फक्त रायबा जरी बोललं ना तरी काना असे टोपर नसतो. हे असतं खूप भारी आहे आणि दिसायला तर खूपच चिकन आहे तो. एकदम असा अजून थोडा मोठा झाला तर अजूनच छान दिसेल तो. तर माझे व्हिडिओ तुम्हाला गावचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करत जा. आणि ही आहे आमची बबडी, पाहू शकतो बाहेर. ही जे आहे ही आत्ता एक 15 दिवसाची झालेली आहे. आणि हिला सारखं म्हणजे किती पण तिचं पोट भरलेलं असेल तर तिला याचं माणसांचे कपडे म्हणा हात भागात चाटत असते. तर पाहू शकता बघा, तिला तोंडामध्ये असं चाटत असते, चाटायचं असतं तिला. तिचं डोकं जोडते पण तिला हात चाटायचं आहे, असे आहे. तर कसे वाटले तुम्हाला माझे ब्लॉग आत्तापर्यंतचे गावाकडचे नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आवडल्यास